बस प्रवासाच्या तिकिटामध्ये सवलत घेणाऱ्या प्रवाशांना आता NCMC कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या संदर्भाने परिवहन मंत्र्यांनी एक पत्र निर्गमित केले आहे. त्या पत्रानुसार हे स्मार्ट कार्ड कोणाला व कधीपासून बंधनकारक असेल या संदर्भाने निर्देश दिले आहेत. तर मग हे पत्र काय आहे ते आपण पाहू. तर 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक अशा प्रकारची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तर या पत्रानुसार आता 1 ऑगस्ट 2026 पासून बस प्रवाशांच्या तिकिटांमध्ये 50% सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC स्मार्ट कार्ड हे बंधनकारक केले जाणार असून कालांतराने दिव्यांग प्रवासी, स्वातंत्र्य सैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार, पुरस्कार्थी यांच्यासह सर्वच सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे. म्हणून सवलत घेणाऱ्या बस प्रवाशांनी हे NCMC स्मार्ट कार्ड काढून या सवलतींचा लाभ घ्यावा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.